आपय आयला सेक्रेटरी एमडी ओके स्टेप्स ऑफिसर तुमच्या ऑफिसात राहणार ते ऑनलाईन डेमोलिश केल्याने न्यू करतात प्रोजेक्ट ऑफ अच्छा आणि हे मार्केट कॉम्प्लेक्स आपलं ती जागा वेकंट असते तुम्ही आयले हांगा येयले सर आनी कितें फंक्शन बी हें दवरलां चलो पब्लिका कसो आमी कोण आता सगळ्यांक वेलकम प्रेस मिडिया तसेच आमचे बोर्ड मेंबर्स सगळे आमचे स्टाफ सगळ्यात पहिली वेलकम करता आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक तसेच आमचे हाऊसिंग मिनिस्टर की आयज आमचे ऑफिस गोवा हाऊसिंग बोर्ड ऑफिस न्यू ऑफिस जे आम्ही एंटायर न्यूली रिनोवेट केला त्याचे इनॉग्रेशन आणि इनॉग्रेशनाक तुम्ही सगळे हांगा हजर आसात आम्ही आयज मेन म्हटल्यार इनॉग्रेशनूय असले आणि न्यू स्कीम जे आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर अनाउन्स करतले हाऊसिंगे बद्दल आणि त्याचे प्रेझेंटेशनूय असतले इन शॉर्ट सो ताका लागून वेलकम एकदा परत एकदा आमचे सेक्रेटरी एमडी सगळे आसात सो शॅल विल कंटिन्यू Anyhow, good afternoon for the press, especially Goa Housing Boardचे चेअरमॅन अभिजीत तारोलकर, सेक्रेटरी अश्विन चंद्रो, एमडी आणि रेस्ट ऑल स्टाफ. सगळ्यात पहिली गोवा हाऊसिंग बोर्ड चेअरमॅन आणि त्यांच्या पुराय स्टाफाचे खूप खूप अभिनंदन. त्यांना नवीन ऑफिस प्रिमायसीस आज मेळ्ळी त्या खातीर त्यांचे हांव अभिनंदन करता. आणि जेन्ना ऑफिस प्रिमायसीस बरी असता तेन्ना काम करपा खातीर आनीक उमेद येता. म्हाका दिसता हाऊसिंग बोर्डाचो स्टाफ आता कामाची एफिशियन्सी त्यांची 100% वाडटली हाजी हांव खात्री बाळगिता. हाज्या फुडें हाऊसिंग बोर्डा कडेन एप्रोच करपी लोक हे तांकां काम उरतलें अशें समजू नाका. तेंचें काम आनीक फास्ट ट्रॅक आनी बेगीन पद्दतीन जातलें. पेडण्या पासून काणकोण पर्यंत वेगवेगळे कडेन आमचे हाऊसिंग बोर्ड हो आसा आणि वेगवेगळ्या हाऊसिंग बोर्डाच्या माध्यमांतल्यान पयलीं म्हणजे मूळ गोंयकारांक आमी घर दिवपाचें ही संकल्पना हाऊसिंग बोर्डाची आसली. हाऊस हे कितें लग्जरी न्ही तर घर हें तशें बेजीक नीड आणि ताकाच लागून ही बेजीक नीड सुरू करता आसतना गोंय सरकारान बेजीक म्हणजे जेका आमी हाऊसिंग बोर्डात सुद्दां गरिबांक हात दिवपाच्यो स्किम्स ही सुरू केल्ली आणि ताज्या उपरांत फ्लॅट दिवपाचें काम सुरवात केलें. इनिशियल स्टेजीचेर हें खूब बऱ्या पद्दतीन जालें बट मीनवायल मदल्या काळात द क्वॉलिटी ऑफ वर्क इज नॉट प्रॉपर आणि ताकाच लागून थोड्या जाणांक हाऊसिंग बोर्डाची चूक कोणाची ती खबर ना म्हाका बट मदल्या काळात अशा पद्दतीचे म्हणजे बरें कन्स्ट्रक्शन करूंक ना म्हणून लोक आयज पश्चाताप करता. बट माय विजन इज क्लियर. गोंयकारांक बरें घर मेळचें आणि त्याच खातीर बरे क्वॉलिटीचें वर्क करचें बेस्टच करपाक जाय म्हणून न्ही म्हणून आमचें विजन क्लियर आसा. सरकार सातत्यान हें करपा खातीर नवीन गोंयकारां खातीर हाऊसिंग स्कीम येता त्या बजेटांतल्यान आमी अनाउन्स करतले आणि त्या निमित्तान मूळ गोंयकारा कडेन जेच्या कडेन घर ना ताकाय घर मेळचें आणि दुसरें कमी रेटीत घर मेळचें ही संकल्पना आसा. आणि ते प्रत्येक तालुक्यात
अशा पद्धतीच्या हाऊसिंग बोर्डातल्या वतीन ही घरां म्हणजे इधर हाऊसिंग बोर्डातल्या प्रॉपर्टी किंवा हाऊसिंग बोर्ड एक्वायर्ड प्रॉपर्टी किंवा गव्हर्मेंट वीच प्रॉपर्टी इज गिवन फॉर द हाऊसिंग बोर्ड ह्या प्रॉपर्टीचेर ती घरां जावची आनी समेस्त आमचो मूळ गोंयकार आसा हाका आपल्या घरा पासून घर हे आपल्या ताका मेळचें आमच्या सरकारान सुरू केल्ली म्हजें घर ही स्कीम बरेच जाण ह्या दिसांनी हांव पळयता पेपरार की तिका अल्प प्रतिसाद बीन म्हणटा तिका अल्प प्रतिसाद बीन कांय ना तिका खूब बरो प्रतिसाद आसा फक्त प्रॉब्लेम जाला तेजी रेजिडन्स सर्टिफिकेट मेळोवपा खातीर आनी आवर ऑल ऑफिसर्स आर बिजी वीथ अवर SIR म्हणून ताका तांची रेजिडन्स सर्टिफिकेट आनी वीच इज ऑफ द लास्ट 15 years फाटल्या म्हणजे 30 वर्सां फाटली रेजिडन्स सर्टिफिकेट काडपाक जाय फॉर्म इज डिस्ट्रिब्युटेड ऑलमोस्ट 1 लाख फॉर्म आमी डिस्ट्रिब्यूट केला आनी म्हाका खात्री आसा फुडल्या 2-3 म्हयन्या भितर 1 लाखूय फॉर्म मागीर ते 1972च्या पयलींची घरां हांचेय फॉर्म सगळे इन जातले आनी फुडल्या 6 म्हयन्यांत एकदां SIR प्रोसेस सोंपलो काय ते फास्ट ट्रॅक करपा खातीर सरकारी मोठी इनिशिएटिव्स घेतलो आनी म्हजें घर ही खूब मोठ्या प्रमाणांत लोकां पर्यंत पावयतले ताका लागून ओन्ली प्रॉब्लेम जो जाला तांकां फॉर्म सबमीट करपाक वो रेजिडन्स सर्टिफिकेटी खातीर आनी रेजिडन्स सर्टिफिकेटीक आमी सेपरेटली मामलेदार अपॉयंट करूंक शकूंक ना बिकॉज ऑफ SIR सुरू आसा ऑल मामलेदार्स हे आर बिजी वीथ द SIR वर्क म्हणून थोडोसो डिले जाला लोकांनी तेजो गैरसमज काही पत्रकारांनी काही हेंच्यांनी पसरचो न्ही म्हणून हांवें मुद्दामून तेजो उल्लेख केलो म्हजें घर ही सरकाराची बरी स्कीम योग्य स्कीम आनी जी सगळ्या लोकां पर्यंत तेजी खूब मोठ्या प्रमाणात आपली घरां कायदेशीर करपाक जातली आनी त्याच आदाराचेर आमी आयज म्हणटा तशें गोवा हाऊसिंग बोर्डाच्या वतीन आमी म्हजें घर ह्या स्किमीच्या वतीन तांकां गोंयकारां खातीर अल्प दरांत दिवपाची घर दिवपाची स्कीम योजना ही बजेटांत अनावन्स जातली म्हणून हांव एकंदर आमच्या हाऊसिंग बोर्डात सगळें काम करपी स्टाफ सगळे इंजिनियर्स MD ह्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता आनी तांकां परत एकदां नव्या तांच्या ऑफिसाच्यो हांव तांकां रिनोवेटेड हेड ऑफिस हाज्यो तांकां खूब खूब शुभेच्छा दिता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता देव बरें माझे घर स्किम्स प्लस लो कॉस्ट हाऊसिंग बिकॉज थोडे फावट पळयता हाऊसिंगाचे हे रेट्स आसता पळय ते मार्केट रेट्साचेर आसता विल इट बी लेसर दॅन दॅट आमी गोंयकारां खातीर घरां बांदता भायल्या खातीर न्ही म्हणून सांगलें तुका आमी गोंयकारां खातीर जेन्ना घरां दितला म्हटला पळय न्हू तेन्ना ती आमी कमी रेटीन तुवें आयकलां कितें तुका म्हणटा कमी रेटींत घरां तांकां मेळटली ताका एफोर्डेबल रेटींत ताका घरां मेळटली हें सांगपाक इट इज एफोर्डेबल रेट मूळ गोंयकारांक मेळटली ती चलो थँक्यू आनी मी प्रमाणे देर शूड बी द 30-year रेजिडन्स इन अवर हाऊसिंग बोर्ड स्कीम म्हणून हांवें म्हटलां हांगासर देर इज अ नो 15-year रेजिडन्स इट इज अ 30-year रेजिडन्स इन द हाऊसिंग बोर्ड 30% रिजर्व आणि 30% रिजर्व ओनली अँड ओनली फॉर द लोक आम्ही एफोर्डेबल हाऊसिंग दितात तर ते 100% लोक 100% रिजर्व फॉर द गोवन्स 30% त्यांच्या विलेज चलो सेम